11th ॲडमिशन 2025-26 तर वेळोवेळी ज्याही अपडेट येत आहे त्याबद्दलच्या संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलवरून देण्यात येत आहे। तर बघू शकता भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांचे पेमेंट डिडक्ट झालेले आहे, परंतु फॉर्ममध्ये अजूनपर्यंत सक्सेस ऑप्शन आलेलं नाही आहे किंवा त्यांचा फॉर्म सक्सेस झालेला नाही आहे। त्यामुळे ते विद्यार्थी पार्ट 2 चा फॉर्म भरू शकत नाही, कारण जोपर्यंत तुम्ही पार्ट 1 कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्ही पार्ट 2 चा फॉर्म भरू शकत नाही। तर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांचे पेमेंट कट झाले असेल आणि फॉर्म त्यांचा कन्फर्म झालेला नसेल तर त्यांनी काय करायचं हे आपल्याला 11th ॲडमिशन डिपार्टमेंट यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। ज्या उमेदवारांनी 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पेमेंट केले आहे आणि त्यांना पुष्टीकरण संदेश मिळाला नाही, त्यांना पुन्हा प्रयत्न करण्यापूर्वी 24 तास वाट पाहण्याचा सल्ला देण्यात येत आहे। सर्व अर्जदारांना कळवण्यात येते की लागू असल्यास अयशस्वी व्यवहार म्हणजे डुप्लिकेट पेमेंट किंवा वैध रद्दीकरणामुळे पेमेंट परतफेड प्रक्रिया सुरू झाल्यापासून 7 कामकाजाच्या दिवसात आत केली जाईल। म्हणजे विद्यार्थ्यांना एकच सूचना दिलेली आहे, जर तुम्ही पेमेंट केलेलं असेल आणि तुमचं पेमेंट जर सक्सेस झालेलं नसेल तर तुम्ही 24 तास वाट बघा, तुमचे पेमेंट सक्सेस होऊ शकते। आणि जर तुमचे 24 तासामध्ये सुद्धा पेमेंट सक्सेस होत नसेल तर तुम्ही परत पेमेंट करू शकता आणि जे तुमचे पहिले कटलेले पेमेंट असेल हे तुम्हाला जे वर्किंग 7 डेज आहे त्यामध्ये तुम्हाला रिफंड केले जाणार आहे। अशाबद्दलची अपडेट 11th ॲडमिशन 2025-26 यांच्याकडून नोटीस बोर्डवर देण्यात आलेली आहे। तरी विद्यार्थ्यांनी यावरती लक्ष द्यावे। एकदा तुम्ही साईटवर जाऊन सुद्धा संपूर्ण अपडेट चेक करू शकता, कारण भरपूर अशा कमेंट्स आहे की विद्यार्थ्यांनी दिलेले आहे की पेमेंट त्यांचे डिडक्ट झालेले आहे परंतु फॉर्म अजूनपर्यंत कन्फर्म सबमिट झालेला नाही आहे। तरी विद्यार्थ्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरा। पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। 3 जून 2025 ही आपल्याला फॉर्म भरण्याची लास्ट डेट देण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी कोटा अंतर्गत फॉर्म भरत असेल म्हणजे इन हाऊस कोटा आहे, मायनॉरिटी कोटा, त्यांच्यासाठी सुद्धा फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे। तरी विद्यार्थ्यांनी सेम टू सेम जसा पार्ट 2 भरायचा आहे त्यामध्ये तुम्ही कोटा अंतर्गतचे फॉर्म भरू शकता। तरी विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, कारण की मॉर्निंगला आणि सायंकाळी साईट चांगल्या प्रकारे वर्क करत आहे। आणि 11th ॲडमिशनबद्दल कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि 11th ॲडमिशनच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।